लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. विद्यार्थ्यांनी भरवली सीईओंच्या दालनात शाळा. सेनगाव तालुक्यातील पुशेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकाअभावी शैक्षणिक नुकसान होत असल्याने शालेय शिक्षण समितीच्या पुढाकाराने जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात शाळा भरवून आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हिंगोली जिल्हा परिषदेकडे मागील 3 वर्षापासून ग्रामस्थाकडून शिक्षकाच्या मागणीसाठी निवेदन दिले जात आहे. मात्र शिक्षण विभागाकडून याची दखल घेतली जात नसल्याने सांगण्यात येत आहे. या गावात 1ली ते 7वी पर्यंतच वर्ग आहेत. जवळपास 250 विद्यार्थी आहेत. मात्र शिक्षकांची 4 पदे रिक्त, 2 शिक्षकावर कारभार सुरू आहे. एक शिक्षक मागील 9 वर्षापासून सतत गैरहजर असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. या सर्व प्रकारामध्ये विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गोरगरिबांच्या मुलांना शैक्षणिक धडे देण्यासाठी कोणी नसल्याने या मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. परिणामी शालेय शिक्षण समिती व शिवसेना उभाटाच्या वतीने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सीईओंच्या दालनात शाळा भरवण्यात आली. शिक्षकांच्या मागणीसाठी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी या प्रकरणात कारवाई करण्यास सांगितले. शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी या शाळेत एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती केली असून 15 जुलैपर्यंत आणखी एक शिक्षण देण्याचे आश्वासन दिले. यावेळी वसीम देशमुख, भानुदास जाधव, विठ्ठल चौतमल यांच्यासह शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. जर दुसरा शिक्षक मिळाला नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. दालनामध्ये विद्यार्थ्यांनी जी शाळा भरवली याचं प्रमुख कारण हे आहे की मागच्या 3 वर्षापासून पुशेगाव येथील उर्दू माध्यमाची जी 1 ते 7 शाळा आहे तिथं 4 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. 250 विद्यार्थी आहेत. एक शिक्षक असा इफ्तेखार अन्सारी परभणीचा आहे, तो 9 वर्षापासून सतत गैरहजर आहे. आणि आज मग हे सर्व विद्यार्थी 3 वर्षापासून हे शालेय शिक्षण समितीचे लोक, गावकरी मंडळी, पालक हे प्रशासनाला निवेदन देत आहेत, पण त्याची कोणत्याही प्रकारची दखल प्रशासनानं घेतली नाही. ना इलाजास्तव शालेय शिक्षण समितीच्या लोकांनी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आलेत आणि शिवसेनेच्या वतीनं शिवसाहेबांच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर शिक्षणाधिकारी साहेबांनी तात्काळ एक शिक्षक डेप्यूट करून तिथं नेमलेलं आहे आणि 15 तारखेला दुसरा एक शिक्षक देण्यात येईल याचं एक आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी जर असं केलं नाही तर याच्यापेक्षाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन शिवसेनेच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं, शालेय शिक्षण समितीच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात येईल. परत एक दुसरा विनंतीवजा इशारा असा आहे की जिल्ह्यामध्ये जिथं जिथं शिक्षकांच्या रिक्त पदं आहेत, उर्दू माध्यमाच्या शाळा असतील किंवा मराठी माध्यमाच्या शाळा असतील, तात्काळ ती रिक्त पदं भरावीत. शासन दरबारी पाठपुरावा करावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, याची दखल घ्या.